लग्नाची बेडी या मालिकेच्या 22 ऑगस्टच्या भागामध्ये सगळेजण राणीच्या रूममध्ये येतात. राणीने उगाच स्टंट केलेला असतो आणि सगळेजण राणीला बघून खूप घाबरतात. मधू, काय करतेस तू? उतर पटकन खाली, असं म्हणत राघव आता मधूला स्टुलावरून खाली उतरतो आणि सगळेजण राणीला समजवायला लागतात. का करतेस तू असं? राजश्री म्हणते, राणी, हा काय वेडेपणा आहे तुझा? हे असं वागण्याच्या आधी एकदा तरी विचार करायचास की आमच्या सगळ्यांचा. अगं, तुला काही प्रॉब्लेम आहे तर आमच्यासोबत बोलायचं होतंस ना. याच्यावरती सिंधू म्हणते, मधुताई, अहो आम्ही इतके सगळेजण आहोत ना. रेश्मा म्हणते, हो राणीबाईंनी तुम्ही असं का बरं केलं? याच्यावरती राणी म्हणते, मी एकटी पडले. मला ना आता जगायची इच्छा नाही आहे. मला आता जगण्यामध्ये काही स्वारस्य वाटत नाही आहे. कुणासाठी जगू? माझं प्रेम माझ्यापासून आधीच हिरावून घेतलं देवाने. आता एक बाळ मी जन्माला घातलंय, पण ते पण बाळ माझं नाही आहे. मी कोणत्या मानसिक अवस्थेमध्ये आहे तुम्हाला कुणाला कल्पना पण याची येणार नाही आहे. अशा मानसिक अवस्थेमधून मी चाललेली आहे, पण तुम्हाला ते कळणारच नाही. राघव म्हणतो, हे बघ मधू, आम्हाला सगळं समजतंय. आम्हाला समजतंय तू कोणत्या मानसिक अवस्थेमधून चाललेली आहेस ते. हे बघ, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. तू आमच्याशी बोल ना, आमच्याशी बोल. तुला काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला येऊन भेट. बाळाला जितका वेळ हवे तितका वेळ सोबत घे. राजश्री म्हणते, राणी, अगं असा वेडेपणा करू नकोस ग. तू ना व्यवस्थित आयुष्य जगण्याची तू हकदार आहेस, असं म्हणत राजश्री मधूला समजवत असते. त्यावेळेला सिंधू म्हणते, हे असं होणं नॉर्मल आहे. म्हणजे त्यांना ना पोस्ट डिप्रेशन आलेलं आहे. प्रेग्नन्सीनंतर जेव्हा डिलिव्हरी होते, डिलिव्हरीनंतर असं जेव्हा डिप्रेशन येतं त्याला पोस्ट डिप्रेशन म्हणतात आणि हे स्वाभाविक आहे, असं म्हणत मी आता डॉक्टरांना बोलवते, असं सगळ्यांना सिंधू सांगते. सिंधू म्हणते, मी डॉक्टरांना फोन केलाय, डॉक्टर लवकरच येतील. राजश्री म्हणते, बरं झालं सिंधू, तू डॉक्टरांना कॉल केला असते. डॉक्टर येऊन राणीला चेक करून एकदा गेले ना की सगळं काही सुरळीत होईल. राणीला चेक करून गेले, डॉक्टरांनी औषध दिली की आपण ना राणीचा लग्नाचा विचार करूया. याच्यावरती रुक्मिणी म्हणते, राजश्री तू असं का बोलत आहेस? अगं, राणीला या घरातून पाठवायची तुला का बरं घाई झाले? याच्यावरती सिंधू म्हणते, त्या एकट्या पडल्यात, आपल्याला माहिती आहे ना हे. त्यामुळे त्यांचा एकटेपणा घालवण्यासाठी त्यांनी लग्न करणं हेच योग्य आहे. डॉक्टर येतील आणि चेक करतील. तितक्यात डॉक्टर येतात आणि आता राणीला चेक करतात. सगळं काही व्यवस्थित आहे म्हणतात आणि सांगतात, हे बघ सिंधू, हे तू म्हणतेस ना तसं पोस्ट डिप्रेशन आहे. म्हणजे डिलिव्हरीनंतर पोस्ट डिलिव्हरी डिप्रेशन येतं, त्यातलाच हा प्रकार आहे. पण तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यायला पाहिजे, कारण अशा अवस्थेमध्ये त्यानं स्वतःवरती कंट्रोल नाही ठेवू शकणार. त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटतो, मनामध्ये नको नको ते विचार येतात आणि मग हे असं काहीतरी करण्याचा विचार येतो. सिंधू म्हणते, हो डॉक्टर, आम्ही त्यांची काळजी घेऊ. आता मात्र डॉक्टर निघून गेल्यावरती सगळेजण राणीची काळजी घेत असतात. तोपर्यंत बाळाच्या 5वीची सुद्धा तयारी होते. बाळाच्या 5वीसाठी सगळं साग्रसंगीत तयार केलं जातं. पाटा पुजायचा, सगळे विधी करायचे, ही सगळी तयारी चालू असते. घरामध्ये खूप आनंद असतो. ऋतुजा म्हणत असते, आता ना वहिनी, रिषभच्या 5वी नंतर ही आपल्या घरात 5वी. मध्ये आपल्या घरामध्ये 5वीचा प्रोग्रामच झाला नाही. किती आनंदाचा क्षण आहे. किती वर्षांनी हा आनंदाचा क्षण आपल्या आयुष्यात आलेला आहे, असं म्हणत सगळेजण छानपैकी तयारी करायला लागतात. रेश्मा सुद्धा सहभाग घेत असते. सगळेच जण खूप खुश असतात. तितक्यात सिंधू बाळाला घेऊन येते. बाळाची 5वी पुजण्याचा कार्यक्रम चालू असतो. त्यावेळेला ऋतुजा म्हणते, रिषभ आणि रेश्मा, तुम्ही पण घ्या हा आता मनावरती. लवकरात लवकर नातवंड या आता हातामध्ये खेळू दे. रिषभ म्हणतो, आई चल काहीतरीच तुझं. याच्यावरती ऋतुजा म्हणते, हे बघ, काहीतरीच काय? अरे आता मला तुमचं लग्न होऊन खूप वर्ष झाली की, आणि मला आता आजी होऊन नातवंड खेळवावंसं वाटत असेल तर ह्यात काही चुकीचं आहे का? बोला ना वहिनी तुम्ही. रुक्मिणी म्हणते, हे बघ ऋतुजा, तू घाई करू नकोस. कोणत्याही गोष्टीची घाई करायची नाही. त्यांना त्यांचा वेळ घेऊ दे. रिषभला स्वतःच्या पायावरती उभं होऊ दे. रेश्माला थोडी मोठी होऊ दे, तिला मॅच्युअर होऊ दे, त्याशिवाय तू घाई करू नको, असं म्हणत ऋतुजा रेश्मा आणि रिषभला नातवंडाची घाई करत असताना रुक्मिणी तिला थांबवते. रुक्मिणी तिला समजवते आणि इतकी घाई करू नको असं सांगते. मग आता राघव येतो. राघव आणि सिंधू बाळाच्या 5वीसाठी आता एकत्र बसतात. बाळाचे 5वी पूजन करतात. राघव आणि सिंधू दोघंजण छानपैकी पूजा करत असतात. बाळाच्या 5वीचा प्रोग्राम छानपैकी संपन्न होत असतो. सगळेजण तिथे असतात, पण राणी काही तिकडे नसते. त्यावेळेला रुक्मिणी म्हणते, राणी कुठे आहे? राणी मला दिसलीच नाही सकाळपासून. जा बरं सिंधू, पाट्याचं पूजन करण्यासाठी राणीला पण बोलवून घे. त्यावरती सिंधू आता राणीला बोलवण्यासाठी रूममध्ये येते आणि राणीची सगळी कारस्थानं सिंधू आता ऐकते. राणी सांगत असते, मम्मा तू काळजी करू नको. मी असं प्लॅनिंग केलंय ना, कळणारच नाही तुला की कधी राघवने माझ्या हातात बाळ आणून दिलं ते. आणि ती सिंधू पण बघतच बसेल की राघव माझ्या हातात बाळ आणून देईल आणि तिला काहीही करता येणार नाही आहे. मी असं प्रेग्नन्सीमध्ये फिल्डिंगच केलं आहे की राघव माझ्या बाजूने येईल आणि त्याला माझ्याबद्दल सिंपती वाटेल. तू अजिबात काळजी करू नकोस. माझं पहिल्यापासूनचं हे प्लॅनिंग आहे आणि
आणि ते प्लॅनिंग आता यशस्वी करण्याची ही वेळ आलेली आहे. आता हे सगळं बोलणं सिंधू ऐकते आणि राणीचं प्लॅनिंग सिंधूला समजतं. तोपर्यंत इकडे आता सगळ्यांनाच राणीची काळजी वाटत असते. रुक्मिणी सांगत असते, स्वाभाविक आहे ना तिचं हे असं वागणं, म्हणजे बघा ना तिला किती त्रास होत असेल. एक तर राया तिच्यापासून निघून गेला, दुसरं म्हणजे राया गेल्यानंतर ह्या बाळाचं सुख तिच्या पदरात आलं, पण हे पण थोड्या दिवसासाठी. तिला वाटतच असेल ना की माझं बाळ माझ्याजवळ राहावं, ज्याला मी 9 महिने वाढवलं ते बाळ माझ्यासोबत का नाही आहे असं तिला वाटणं स्वाभाविक आहे. पण ना आपण तिचा विचारच नाही करत आहोत. रत्नाकर म्हणतो, हे बघ राणीचं वागणं स्वाभाविक आहे, तिला वाईट वाटणं हे सुद्धा स्वाभाविक आहे, पण आपण याच्यामध्ये काय करू शकतो? आपण याच्यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण आपले हात सुद्धा बांधले गेलेले आहेत. या सगळ्यामध्ये आपल्याला काहीही करता येणार नाही वहिनी, असं म्हणत आता रत्नाकर रुक्मिणीला समजवत असतो. रुक्मिणी म्हणते, नाही माझ्याकडे या सगळ्यासाठी एक उपाय आहे. आपण न बाळाच्या संगोपनाची जबाबदारी ही राणीवरती सोपवूया का? म्हणजे जरा तिला थोडंसं बाळाच्या सहवासामध्ये बरं वाटेल. डॉक्टर म्हटलेत की तिची मानसिक अवस्था योग्य ठेवणं आपलं काम आहे, तर आपण हे नक्की करू शकतो. राजश्री म्हणते, वहिनी तुम्ही काय बोलताय? कसं शक्य आहे हे? बाळाची जबाबदारी सिंधू घेईल ना, राणी का घेईल? आता मात्र इकडे राणीचा प्लॅन यशस्वी होताना दिसत असतो. राणी सांगत असते, मम्मा तू काळजी करू नकोस, मी आधीपासून बरोबर फिल्डिंग लावले, तू बघशीलच. सिंधू हे सगळं ऐकते. इकडे रुक्मिणीने तेच करायला सुरुवात केलेली असते. रुक्मिणी सांगते, हे बघा मला वाटते की बाळाची जबाबदारी जर आपण राणीवर सोपवली तर तिला बरं वाटेल. सगळेजण या विषयाला विरोध करत असतात, पण रुक्मिणी आपल्या मतावरती ठाम असते. राजश्रीने कडाडून विरोध केल्यावरती सुद्धा रुक्मिणी हे काय ऐकत नसते. सिंधू सगळं हे पाहत असते आणि नुकतंच ती राणीचं बोलणं ऐकून आलेली असते. राणीने जे काही बोललेलं ऐकलेलं असतं, राणीचा प्लॅन कळलेला असतो आणि राणीचा प्लॅन वर्कआउट होताना दिसत असतो. सगळं बाहेर आल्यावरती सगळेजण हेच बोलत असतात की राणीकडे बाळाला संगोपनाला द्यायचं. जरी राजश्री रत्नाकर हे विरोध करत असले तरी रुक्मिणी आपल्या मतावरती ठाम असते आणि ती सांगते, नाही काहीही झालं तरी संगोपन राणीच करणार. आता मात्र घरामध्ये रुक्मिणीचा एकशाही हुकूम चालू होतो आणि आता रुक्मिणी खूप मोठा निर्णय घेते. तेवढ्याच सिंधूच्या मागून मधू येते. मधू हे सगळं पाहते. आता मात्र खूप मोठी घटना घडते. राघव स्वतः या सगळ्याला होकार देतो आणि राणीकडे बाळ नेण्यासाठी सिंधूकडून बाळ काढून घेतो. सिंधू रडत असते, सगळ्यांकडे पाहत असते, पण आता सिंधूची दया राघवला पण येऊ नये. राघवने सिंधूकडून बाळ घेतलेलं असतं. बाळ हातामध्ये घेऊन तो आता रडत्या सिंधूला तसंच ठेवून मधूकडे येतो. मधू हे सगळं पाहत असते, स्वतःच्याच भाग्यावरती हेवा करत असते. मग आता राघव ते बाळ घेऊन मधूकडे येतो आणि मधू घे, या बाळाचं संगोपन तू कर असं म्हणत तो मधूकडे ते बाळ देतो. मधूला जग जिंकल्याचा आनंद होतो. पण आता खरंच हे राघवने बाळ मधूकडे दिलेलं आहे की हे कुणाचं तरी स्वप्न आहे, सिंधूचं स्वप्न आहे आणि राघव खरंच सिंधूच्या विरोधात गेला आहे का, की हे स्वप्न आहे ते आता सत्यामध्ये उतरणार आहे? हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.